तेज जैशी वीज यावी, जन्मसार तुझ्या दारा तुझी ओवी गावी, तूच माऊली ग देशी सावली ग, हा केला धावली आम्हा पावली ग, आम्हा पावली ग, आम्हा पावली ग, तूच रेणुका सप्तशृंगी तुळजा भवानी ग, अंबाबाईचा उदो उदे ग अंबे, 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 ओ उदे ग अंबे, 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 माझ्या आईचा कुळमाईचा जगदंबेचा आदिमायेचा रेणुका देवीचा सप्तशृंगीचा तुळजाईचा। शारदीय नवरात्र उत्सवामध्ये वाळकी ग्रामस्थांचे दैवत रेणुका माता मंदिरामध्ये घट स्थापना होत उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। विजयादशमीच्या दिवशी रेणुका मातेच्या पालखीची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढत नवरात्रोत्सवाची सांगता झाली। वाळकी ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका माता मंदिरामध्ये नवरात्रोत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। मंगळवार दिनांक 30 रोजी सायंकाळी 5 वाजता मंदिरामध्ये मंत्रोच्चारात होमाहवन करण्यात आले। देवीची विधिवत पूजार्चा करण्यात आली। विशेषतः महिलांच्या पुढाकारातून कार्यक्रम पार पडले। 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी दुपारी 6 वाजता महिलांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा आरती करण्यात आली। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आज या ठिकाणी आपण श्री क्षेत्र रेणुका माता मंदिर वाळकी या ठिकाणी उभे आहोत। इथं पाठीमागं जे देवीचं मंदिर आहे रेणुका माता मंदिर ते फार पुरातन आहे। नेमके या मंदिराची स्थापना कधी झाली किंवा कोणालाही 5-6 पिढ्यापासूनही सांगता येत नाही, त्यांना सांगताच आलं नमुळे, पण या मंदिराची रचना पाहता, दगडाचं बांधकाम पाहता हे मंदिर निश्चितपणे हजारो वर्षापूर्वीचं आहे। पूर्वी अशा कथा असायच्या आख्यायिका की जे मंदिर स्थापना झालेत एकतर त्या भक्तासाठी तो देव त्या ठिकाणी आलेला आहे किंवा स्वयंभूपणे त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना झालेली आहे। असे या मंदिराची कोणाला सांगताना निश्चितपणे पण असं झालेलं असणार आहे की रेणुका माता मंदिर जागृत देवस्थान आहे। अनेक भक्तांच्या नवसाला ते पावलेलं आहे। भक्त दरवर्षी या ठिकाणी अगदी संभाजीनगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यातूनही जे पूर्वीचे स्थलांतर झालेले लोक आहेत ते आजही या मंदिरामध्ये येतात आणि श्रद्धेने आपले सर्व नवस बोलतात आणि पूर्णही करतात। इथल्या स्थानिक लोकांनाही त्या देवीवर अत्यंत अशी श्रद्धा आहे। सर्व मिळून नेहमी दरवर्षी खूप समारंभपूर्वक हा उत्सव साजरा केला जातो। यंदाही एकच सगळ्या शिवारातर्फे एकच घाटाची स्थापना करून या मंदिराची जे जास्त घट बसवल्यामुळे जे पावित्र्य राहत नाही ते पावित्र्य टिकवण्यासाठी एकच घाटाची स्थापना या ठिकाणी केली आहे। 9 दिवस देवीचा गोंधळ अतिशय पवित्रपणे या ठिकाणी सादर केला गेला। दर मंगळवारी सुद्धा या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होत असतो। आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणून पालखी निघेल आणि पुन्हा या ठिकाणी मंदिरापर्यंत येईल। अशा प्रकारे हा साजरा केला जातो हा नवरात्रोत्सव। या ठिकाणी जी विकास कामं झालेली आहे स्थानिक आमदार बबनरावजी पाचपुते यांच्या विकास निधीतून तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून आर्थिक सहकार्यातून हे जे काम झालेलं आहे सर्वांची देवीवर श्रद्धा आहे। देवी सर्वांचं कल्याण करो अशी देवीचरणी मी प्रार्थना करतो। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, आदर्श शिक्षक गोरख बोठे, भाऊसाहेब भालसिंग, भरत बोठे, अक्षय भालसिंग, पोपट बोठे, विजय बोठे, प्रथमेश भालसिंग, अरुण बोठे, देवा बोठे, सागर बोठे यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते।
त्यानंतर देवीची पालखी सजवण्यात येऊन त्यामध्ये रेणुका मातेचा मुखवटा ठेवण्यात आला। महिलांच्या हस्ते मंदिराला पालखीची फेरी मारण्यात येऊन पालखी मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली। पालखीच्या स्वागतासाठी मार्गावर महिलांनी आपापल्या अंगणात सडा टाकून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या। पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली। पालखीतील देवीची महिलांनी खणा नारळाने ओटी भरून मनोभावे दर्शन घेतले। मिरवणुकीत महिलांच्या फुगड्यांनी मोठी रंगत आणली। महिलांच्या फुगड्या पाहून बालगोपाळांनी ही फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला। पालखी मिरवणुकीत वाळकीसह परिसरातील भाविक सहभागी झाले होते।